पासून तर अगदी मुंबईच्या बीच क्लिनिंग पर्यंत काम करत असता. पण लोकांना म्हणजे अगदी ज्याला 40 पैशाचे ट्रोलर्स म्हणतो, त्यांना ते काम दिसत नाही असं होतं आणि तिथं कुठले कपडे घातले, काय केलं याच्यावरच खूप जास्त चर्चा होत असते. ट्रोलर्सकडे तुम्ही कसं बघता? पहा, ट्रोलर्स जे असतात ना, ते आता कारण देवेंद्रजींमुळे आय एम पॉलिटिकली राजकारणात मी इनडायरेक्टली इन्व्हॉल्ड आहे. त्याच्यामुळे हे ट्रोलर्स यांचे हे उत्पन्न होतात. तसं पाहिलं तर या ट्रोलर्समुळे इन्स्टामध्ये मी सांगते, माझ्या इंस्टाग्रामवर मिनिमम 75 मिलियन व्ह्युअर्स असतात, जे व्हिजिटर्स म्हणतात, प्रोफाईल व्हिजिटर्स, आणि मॅक्झिमम 145 मिलियन पर्यंत गेले यामध्ये राहतं. म्हणजे हे सगळे जे ट्रोलर्स असतात ते पाहायला तरी येतात काय करते, आणि जिथेही काही कमी भेटली तर टार्गेट करायचं. आता टार्गेट अमृता फडणवीस डॉक्टर्सची मुलगी म्हणून तर मला करत नाही ना. देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्रामध्ये टॉप पोझिशनवर आहेत आणि अपोजिशनला मी दिसते सगळ्यात जवळ त्यांच्या. तर त्याच्यामुळे ते मला टार्गेट करतात की देवेंद्रजींचा काही इम्बॅलन्स व्हावा किंवा काहीतरी त्यात अजून मिळावं आणि काहीतरी विस्फोट व्हावा. पण मी एवढंच सांगेन ट्रोलर्सला, त्याच्यात एवढं खोदून त्या लोकांना काही मिळणार नाहीये. ते 40 पैशांपेक्षा काही चांगलं कन्स्ट्रक्टिव्ह केलं तर तुमचं पण अजून काही चांगलं होईल, एवढंच मी सांगू शकते. पण कधी तुम्ही विचार केलात का, कारण